नमस्कार मित्रांनो आता आरटीई अंतर्गत अर्ज भरणे सुरू झालेला आहे। मागच्या वर्षी या योजनेला खूप उशीर झाला होता आणि या आरटीई अंतर्गत या वर्षी लवकरच अर्ज भरणं सुरू झालेलं आहे। आणि जे दुर्बल घटकातील विद्यार्थी आहेत, गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत, त्यांना 25% या जागा या स्वयं अर्थसहाय्यित शाळा ज्या असतात या शाळांमध्ये मिळतात। आणि त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची अशी माहिती, यासाठी किती तारखेपर्यंत अर्ज भरायचे, यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि या 25% प्रवेशासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं आणि हे 13/1/2025 रोजी निघालेलं आहे। आता मित्रांनो, यामध्ये विषय आहे 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना। तर आता या काय सूचना आहेत, तर यामध्ये सन 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा ज्या विनाअनुदानित आहेत अशा, आणि महानगरपालिका शाळा, स्वयं अर्थसहाय्यित शाळा, शाळामध्ये आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे। आता यामध्ये मित्रांनो, शासनाच्या संदर्भ क्रमांक 7 नुसार प्रवेश प्रक्रियेदरम्यान पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। म्हणजे ज्या शाळांनी यामध्ये नोंदणी केलेली आहे अशा शाळांमध्ये हा प्रवेश मिळत असतो। बालकांच्या पालकाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया 14/1/2025 ते 27/1/2025 या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता मित्रांनो, यामध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, तर मित्रांनो, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना, तर यामध्ये जे दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा, विनाअनुदानित, महानगरपालिका स्वयं अर्थसहाय्यित शाळा यामध्ये पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रक्रियेकरिता पालकांनी ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे। याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। तर यामध्ये वंचित घटकातील बालकामध्ये खालील प्रवर्गांचा समावेश होतो। यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी, विशेष मागासवर्ग म्हणजे एसबीसी आणि आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, HIV बाधित किंवा HIV प्रभावी बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालके। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाची मर्यादा बघा मित्रांनो, आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो। 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी। म्हणजे यामध्ये आपल्याला 10 शाळा निवडता येतात। पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी। म्हणजे ऑनलाईन अर्ज करतेवेळेस आपल्याला लोकेशन निवडावं लागतं आणि प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी। अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी। महत्त्वाचं म्हणजे वेळेवर एखाद्या वेळेस शेवटी
वेबसाईटला प्रॉब्लेम येतात, त्यामुळे लवकरच अर्ज भरावा अशी विनंती त्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर आहे प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास RTE पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे. पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. उदाहरणार्थ घराचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगाचा दाखला, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र ही असावीत. ज्या बालकांनी यापूर्वी RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे मित्रांनो, एकच अर्ज भरता येणार आहे. पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्राचा तपशील असा आहे. त्यामध्ये निवासी पुरावा, यामध्ये निवासी पुराव्यामध्ये मित्रांनो आपल्याला रेशनिंग कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, वीज देयक आहे, टेलिफोन देयक आहे, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र असे हे निवासी पत्त्यात आहेत. आता त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, यामध्ये ग्रामपंचायत, मनपा, नगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल. आता सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र, तर यामध्ये तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा, वडिलांचा किंवा त्या बालकांचा जातीचा दाखला आणि परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला, RTE 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला म्हणजे उत्पन्न हे धरण्यात येईल. आणि महत्त्वाचं दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा लागणार आहे. त्यानंतर अनाथ बालके, वंचित घटक त्यांची जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती लागणार आहेत. त्यानंतर HIV बाधित प्रभावित असल्यास त्यांची आवश्यक कागदपत्रे, घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक त्यांची जी कागदपत्रे आहेत, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला किंवा विधवा महिला यांची जी काही कागदपत्रं लागणार आहेत ती. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या अर्ज भरल्याच्या नंतर याची सोडत होणार आहे आणि सोडत काढण्याकरिता दिनांक निश्चित केली जाणार आहे असं यामध्ये देण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, ही सर्व माहिती खूप मोठी आहे. आपण ही सविस्तर माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हे माहितीपत्रक दिल्या जाणार आहे, त्यावर जाऊन घेऊ शकता. आता महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो वयाचा, तर तो आपण वयाचा मुद्दा बघूया. तर मित्रांनो, यामध्ये प्रवेशाचा वर्ग आहे प्ले ग्रुप, नर्सरी, इयत्ता पहिली, यापूर्वीचा 3रा वर्ग आणि यासाठी किमान वय 3+ असणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी आहे. इयत्ता पहिली पूर्वीच्या 3रा वर्ग म्हणजे असं त्याला म्हणलं जातं, जे प्ले ग्रुप आणि नर्सरी आहे त्याला. आणि वयाबाबतचा मानव दिनांक 31 डिसेंबर हा गृहीत धरला जाईल. आणि इयत्ता पहिलीसाठी 6+ हे वय म्हणजे 6 वर्षाच्या वरी असणं गरजेचं आहे आणि त्याचीसुद्धा तारीख 31 डिसेंबरपर्यंत हे वय गृहीत धरले जाईल. आता शासन निर्णय 25/7/2019 नुसार शाळा प्रवेशासाठीचे किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे. तरी उपरोक्तप्रमाणे RTE 25% सन 2025-26च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी असं यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. असं हे वयाचं परिपत्रक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता जर अर्ज करण्यासाठी आपल्या
डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे आणि वयाचं आणि हे दोन्हीही माहितीपत्रक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यावर जाऊन आपण सविस्तर वाचून घ्यायचे आहेत आणि यासाठी जी काही कागदपत्र लागणार आहेत अशी सर्व कागदपत्र आपण काढून घ्यायची आहेत आणि लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे. कारण वेळेवर यांची वेबसाईट ही चालत नाही आहे आणि त्यामुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येक पालकाने लवकरात लवकर अर्ज भरणं गरजेचं आहे. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करावी आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं. धन्यवाद.